सांगितले समजे कारंडे हाती घेऊन माझा कारंडे हाती घेऊन माझा समाधीचे सुख सांडाव वाळोनी समाधीचे सुख सांडाव समाधीचे सुख सांडाव वाळोनी समाधीचे सुख सांडाव समाधीचे सुख सांडाव वाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मर पार भूमाये ओंकार भुवाये पार भूमाये ओंकार भुवाये ओंकार भुवाये पार भूमाये ओंकार भुवाये पार भूमाये ओंकार भुवाये पार भूमाये सांगितले संगती सोफेवर मामा सांगितले संते सोफेवर मामा सांगितले संते सोपेवर मामा सांगितले संगती सोपेवर मामा सांगितले संगती सोफेवर मामा सांगितले संते सोफेवर मामा सांगितले संते काल दिंडी हाती घेऊन नाच काल दिंडी हाती घेऊन नाच समाधीचे सुख सांडावो वालोनी समाधीचे सुख सुख सांडावो वालोनी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम की जय.
सोपे वरम आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन यानात समाधीचे सुख सांडा ओवाळुनी ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस पुढती घडे चढते सेवन आगले पुढती घडे चढते सेवन आगले भक्ती भाग्य बळे निर्भरता उपजोची नये संदेह चित्तासी उपजोची नये संदेह चित्तासी मुक्तीच्या हरिदासी हरिदासाच्या समाधीचे सुख सांडव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस तुका म्हणे मन पावनी विश्रांती त्रिविधना सती तापक्षणे समाधीचे सुख सांडव वाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस समचरण सरोजं सांद्रनिदा बुधाभं जघन निहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला गंधं गंजनेत्रं सदधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन संतान शिरंजव चित्तासे अपुर्या जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा नमो ओम नमो ज्ञानेश्वरा 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 सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वचनायका कमळापते वचनायका
सांगितले संती सोपे वरम आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा समाधीचे सुख सांडा ओवाळणी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस सेवारंभ ही अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन अकारण करुणावरुणालय भक्त वत्सल भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मे चरणी अति अनन्य भावाने शरणागत होऊन ज्ञानियांचे राजयोग्यांची माऊली साधकांचे माईबाप सकळ संत कंठभूषण माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज यांच्याही चरणी अति अनन्य भावाने शरणागत होऊन स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री वामन बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री सावरम बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री वामन बाबा महाराज मोहकर यांच्याही चरणी अति अनन्य भावाने शरणागत होऊन माझ्या समोर बसलेले भगवान स्वरूप सर्व संत सज्जन भाविक जनांच्या चरणी नतमस्तक होतो. परमपूज्य परम आदरणीय परम श्रद्धेय परम वंदनीय माझे श्री गुरु श्री बाबांच्याही चरणी अति अनन्य भावाने शरणागत होऊन या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्याच चरणी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण वैराग्याचे मुकुटमणी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 5 चरणाचा अत्यंत गोड चिंतनी म्हणून असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबाराया कीर्तन भक्तीचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल प्रतिपादन करतात, कसं करतात यावर यथाशक्ती यथामती उरलेल्या 1 तासाच्या अवधीमध्ये आपल्याला काही चिंतन करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा. प्रतिवर्षीप्रमाणे वर्ष आहे 24वे. ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ मोह यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण हनुमान मंदिर मोह या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बापूसाहेब महाराज देवकर यांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी भूषण वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बाळूबुवा महाराज रामदासबुवा महाराज पाटील वामन बाबा महाराज मोहोकर सावराम महाराज डोंबिवळी बाळाराम महाराज कांबेकर पांडुरंग महाराज परडे वैजनाथ गोमाजी महाराज सीताराम महाराज शेलके दत्तात्रय महाराज गजानन महाराज पाटील जयराम अनंत म्हात्रे यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि प्रेमाने साजरा होत आहे. आणि या उत्सवामधील ही पहिल्या दिवसाची सेवा म्हणजे पत्रावळी टाकण्याची सेवा कार्यकारी मंडळीने पत्रिका जर पाहिली तर बाबांचं नाव आहे. बाबांनी मला आज्ञा केलेली आहे. परिणाम स्वरूप मी तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तावनेमध्ये काही जास्त वेळ घेत नाही. वेळ आपल्याकडे अत्यंत तुटपुंजा आहे आणि अभंग मात्र मोठा आहे. 5 चरणाचा असा अभंग आहे. अभंग जगद्गुरु संत श्री तुकोबा यांचा. या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबाराया कीर्तन भक्तीचा महिमा प्रतिपादन करतात. कीर्तन हेच साधन सर्वश्रेष्ठ साधन का आहे, कीर्तन भक्तीच्या साधनामध्ये काय काय विशेषता आहे आणि आम्ही कीर्तन हेच साधन का निवडलं या सगळ्या प्रश्नांची मीमांसा म्हणजे आजचा अभंग. विठ्ठल तुकोबारायांचा प्रत्येक अभंग म्हणजे प्रत्येक अभंगाच्या पाठीमागे एक विशिष्ट भूमिका आहे, विशिष्ट अवस्था आहे. एका स्थितीला एका अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तुकोबारायांच्या मुखारविंदातून जी काही अमृतवाणी प्रसवली ते तुकोबारायांचे अभंग होत. म्हणून तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगाच्या पाठीमागे एक स्थिती आहे, एक अवस्था आहे. ती अवस्था ती स्थिती तुकोबारे जगले आणि जगल्यानंतर जो काही अनुभव तुकोबारायांना प्राप्त झाला तोच त्यांनी गाथ्यामध्ये अभंगाच्या रूपाने आपल्या समोर ठेवलेला आहे. या अभंगाचा विचार करू गेलो तर या अभंगाच्या पाठीमागे सुद्धा एक विशिष्ट अशी अवस्था एक स्थिती आपल्याला अनुमानाने का होईना आपल्याला अनुमान करता येण्यासारखं आहे. या अभंगाची निर्मिती कशी झाली असावी, कोणत्या स्थितीत झाली असावी, कोणत्या अवस्थेत झाली याचा अनुमान आपल्याला करता येण्यासारखं आहे. तुकोबारायांचं जीवन जर आपण पाहू गेलो तर तुकोबारायांचं जीवन तुकोबारे काही संसार करत बसले नाही. तुकोबारायांनी संसाराचं अवलोकन केलं आणि अवलोकन करून संसाराचं स्वरूप जाणून संसाराचा त्याग केला आणि परमार्थामध्ये पदार्पण केला. संसाराचं स्वरूप ओळखलं आणि तुकोबारायांनी पुढचं पाऊल घेतलं. संसाराच्या नावे घालोनी संसार
शून्य संसाराच्या मागे हरुनिया शून्य संसाराच्या वेगा हरुनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी हे धवले जग हरी भजनी हे धवले जग वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी हे हरी भजनी तुकोबारांनी संसाराचं स्वरूप जाणलं आणि जाणून केलं काय आपण संसार करत बसतो पण तुकोबारांनी संसाराचं स्वरूप जाणलं त्यांना कळालं की हा संसार कसा आहे हा संसार अनित्य आहे दुःखरूप आहे दुःखाने बांधलेला असा हा संसार असल्यामुळे त्यांना जाणीव झाली दुःख बांधवरी आहे हा संसार दुःख बांधवरी आहे हा संसार दुःख बांधवाची आहे हा संसार दुःख बांधवाची आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोणे सुखाचा विचार नाही कोणे दुःख बांधवरी आहे हा संसार दुःख बांधवाची आहे हा संसार मागे दूरदर्शनला एक मालिका यायची नाचू कीर्तनाच्या रंगी 1 तासात सगळं तर 1 तासात सगळं करत असताना चालीही सिंगल सिंगल आणि सगळं शॉर्टकट टाळकऱ्यांची क्षमा मागतो तुम्हाला काही संधी मिळणार नाही आज दुःख बांधवडी आहे हा संसार तुकोबारांनी संसाराचं स्वरूप जाणलं त्यांना कळालं की हा अनित्य आहे मिथ्य आहे दुःख बांधवडी आहे दुःखाने भरलेला आहे त्यांना जाणीव झाली आहे यया फलना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुसुता रुखची या संसाराचं स्वरूप तुकोबारांनी जाणलं आणि संसाराचा त्याग तुकोबारांच्या जीवनामध्ये घडला एखाद्या वस्तूचा पदार्थाचा जीवनामध्ये त्याग होण्याकरिता त्या पदार्थातील त्या वस्तूतील त्या व्यक्तीतील दोषांचं दर्शन जर आपल्याला झालं ना की त्या वस्तूचा त्या पदार्थाचा त्या व्यक्तीच्या आपल्या जीवनातून का होईना त्याग होत असतो एखाद्याला तुम्ही विचारलं अरे बाबा तू सकाळपासून रात्री झोपेपर्यंत त्याच्याच संगतीमध्ये फिरत होता सकाळी त्याच्याच गाडीत दुपारी जेवायला त्याच्याबरोबर संध्याकाळी नाश्त्याला त्याच्याबरोबर रात्री अगदी झोपेपर्यंत त्याच्याबरोबर विहार करणारा असं अचानक काय घडलं की तू त्याची संगती सोडून दिली तो कसा आहे त्याची जाणीव मला झाली म्हणजे त्याच्या जीवनातील दोषांचं दर्शन जर आपल्याला झालं तर त्याचा त्याग आपल्या जीवनातून होत असतो ना तसं संसाराचं स्वरूप तुकोबारांना कळालं आणि परिणाम संसाराचा त्याग तुकोबारांच्या जीवनामध्ये घडला मनुष्य परमार्थामध्ये कधी येतो बाबा नेहमी गोड वाक्य सांगत असतात जिथपर्यंत ईश्वराचं सत्य स्वरूपाने ज्ञान होत नाही आणि संसाराचं मिथ्या स्वरूपाने ज्ञान होत नाही तिथपर्यंत मनुष्य परमार्थात येत नाही विठाल अजून एक गोड वाक्य सांगतो संसार सत्य मानून केलेला परमार्थही संसार होतो आणि संसार मिथ्या मानून केलेला संसारही परमार्थ होतो विठाल म्हणून संसार अनित्य आहे मिथ्या आहे असं ज्ञान जिथपर्यंत होत नाही ना तिथपर्यंत मनुष्य परमार्थात येत नाही बाबा नेहमी गमतीने म्हणत असतात की एखाद्या वेळेला तुम्ही धोंडा महाराज आणून त्याला उघडून जरी पाजले ना तरी तो परमार्थात येणार नाही मग कधी परमार्थात येतो संसाराचं अनित्यता संसाराची दुःख रूपता
संसाराचं मिथ्यात्वाची जाणीव त्याला झाली ना, ज्ञान झालं की मग तो परमार्थामध्ये येतो. मग संसाराचा त्याग होण्याकरिता दोन प्रकारच्या ज्ञानाची आवश्यकता असते. एक असंबंधित ज्ञान आणि मिथ्या ज्ञान. आता याचा विस्तार करायला मला वेळ नाही, पण एक थोडक्यात एक दृष्टांत तुमच्यासमोर आणून ठेवतो. संसाराचा त्याग कसा घडतो? असंबंधित ज्ञान किंवा मिथ्या स्वरूपाने त्याचं ज्ञान आपल्याला व्हावं लागतं. एक शाळेतला लहान बाळक 5 वाजता शाळा सुटली, घरी येऊन खेळत होता व्हरांड्यामध्ये. व्हरांड्यामध्ये खेळता खेळता एक संन्याशी बाबा भिक्षा मागण्याकरता आला. आणि भिक्षा मागण्याकरता बाबा खूप रंगवून सांगतात, आता मला काही विनोद करता येत नाही. भिक्षा मागण्याकरता आला. कोण आला? संन्याशी बाबा आला. माई भिक्षां देही. आता संन्याशी बाबा भिक्षा मागू लागला. आता संन्याशाने कधी भिक्षा मागावी, कशी मागावी, याला सुद्धा काही शास्त्राचे नियम आहेत. भिक्षा मागू लागला. आता ती माऊली आतमध्ये खापरीवर भाकरी टाकली होती, त्यामुळे ती म्हणाली, म्हणे संन्याशी बाबा जरा थांबावं लागेल, म्हणे खापरीमध्ये भाकरी टाकली आहे. आता काही गॅसची शेगडी नव्हती, गॅसची बटन फिरवून बंद करायला. ते खापरीवर भाकरी टाकली होती. आता खापरी पण राहिली नाही आणि चुलही राहिली नाही आणि खापरीतली भाकरी सुद्धा राहिली नाही. त्या माऊलीने आतूनच आवाज दिला, म्हणजे संन्याशी बाबा थोडं थांबा. संन्याशी बाबा थांबले. आणि थांबल्यानंतर माणसाचं मन जर रिकामं असेल ना, तर एक इंग्रजीमध्ये एक सुविचार सांगितला जातो, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. रिकामं मन हे सैतानासारखं असतं. आता कीर्तनात जरी तुम्ही कीर्तनात जर लक्ष नसेल ना, तर कीर्तनात रिकामं मन जर असेल तर बसलेल्या सतरंजाचं सूत तरी काढेल, इकडे तरी काहीतरी करेल, काहीतरी तो करेल, तो रिकामा बसणार नाही. आता संन्याशी बाबा सुद्धा आता माऊली आतून भिक्षा देण्याकरता येत आहे, पण आता थोडा उशीर आहे. मग काय करू लागला? आजूबाजूला पाहू लागला. आजूबाजूला पाहता पाहता त्याला समोरच एक रुपया पडलेला दिसला. रुपया. आता पूर्वीचा काळ म्हणजे रुपयाला फार किंमत होती. एक 40-50 वर्षापूर्वीचा काळ जरी जुन्या लोकांना जर तुम्ही विचारा रुपयाची काय किंमत आहे, 40-50 वर्षापूर्वी लोकांना रुपया पाहायला मिळत नव्हता. एक रुपया त्या संन्याशी बाबाला पाहायला मिळाला. आता संन्याशी कोण आहे? जो रुपयाला स्पर्श करत नाही, म्हणजे संपत्तीला त्याने स्पर्श करायचा नाही, त्याकरता तो संन्याशी झालेला असतो. पण आता रुपयाचा मोह आवरता आला नाही. आता हा रुपया मिळवला पाहिजे. मग काय केलं? हळूहळू पाय पुढं करून करून तो पायाच्या अंगठ्याने रुपया उचलला आणि नेमका खिशात टाकला. आणि हे सगळं करत असताना कोणी पाहिलं? या घराण्यामध्ये तो आपला पिंट्या खेळत होता ना, त्याने ते पाहिलं. आणि पाहिल्यानंतर लगेच आईला आवाज दिला, म्हणे आई, या संन्याशी बाबाने आपला रुपया घेतला. आईने आतूनच आवाज दिला, म्हणे घेऊ दे बाळा, खोटा आहे. जसे त्या माऊलीचे शब्द ऐकले, खोटा आहे. संन्याशी बाबाने खिशात हात घातला, घेतलेला रुपया टाकून फेकून दिला. सुरुवातीला का घेतला बरं? सत्य मानला म्हणून, त्याला खरा वाटला म्हणून घेतला. फेकून का दिला? खोटा आहे म्हणून फेकून दिला. तसं संसार आपण करतो, सत्य मानून करतो, पण ज्या वेळेला जाणीव होते की हा संसार अनित्य आहे, दुःखरूप आहे, त्यावेळेला संसाराचा त्याग जीवनामध्ये होत असतो. विठ्ठल विठ्ठल संसाराचा त्याग होण्याकरिता संसाराचं मिथ्या स्वरूपाने ज्ञान व्हावं लागतं. दुसरं, असंबंधित ज्ञान व्हावं लागतं. एखादी वस्तू आपली नाही अशी जर धारणा झाली तर त्या वस्तूला माणूस हात लावत नाही. तशी संसाराबद्दल तुकोबारांची धारणा झाली. तुकोबारांनी संसाराचा त्याग केला आणि संसाराचा लाथ मारून जे साधन निवडलं ते नामचिंतनाचं साधन निवडलं. वाढता हा पुण्य धर्म केला, नामसाधना केली. आणि नामसाधना तुकोबारे करू लागले. किती नामसाधना केली? नामसाधना करत असताना स्थिती अथवा परिस्थितीचा विचार केला नाही. रात्रंदिवस एकच केलं, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे.
रात्रंदिवस भजन केलं. प्रमाण अनेक देता येण्यासारखे आहेत. गोविंद सनी, गोविंद शयनी, गोविंद त्या मणी बैसलासे, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि इतकं नामचिंतन केल्याचा परिणाम तुकोबारांच्या जीवनावर दिसू लागला. काही लाभ तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. काही म्हणण्यापेक्षा अवघे होती लाभा एका या चिंतन, अवघे होती लाभा एका या चिंतन, अवघे होती लाभा एका या चिंतन, अवघे होती लाभा नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या अवघे होती लाभा अवघे होती लाभा काय नोही केले एका चिंतिता विठ्ठले, काय नोही केले. तुकोबारांनी नामचिंतनाची साधना केली. सगळे लाभ तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. किती लाभ तुकोबारांच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. तुकोबारांचं जीवन ते लाभ प्राप्त झाल्यानंतर अलौकिक असं जीवन पडलं. तुकोबारांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर तुकोबारांच्या जीवनातली असाधारणता, अलौकिकता आणि असाधारणत्व आपल्याला प्रतीतीला आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या आमच्यासारखं सामान्य मनुष्याचं जीवन आणि तुकोबारांचं जीवन यांच्यामध्ये जर तुलनात्मक दृष्ट्या आपण जर चिंतन केलं ना, तर तुकोबारांचं जीवन किती अलौकिक, असाधारण आणि असामान्य होतं याचं आपल्याला निदर्शनास आल्याशिवाय राहत नाही. सामान्य मनुष्याचं जीवन जर आपण पाहू गेलो तर सामान्य मनुष्याचं जीवन पहा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. समाजातील प्रत्येक घटकाकडे पहा. प्रत्येक घटक दुखी आहे. श्रीमंत दुखी आहे, गरीब सुद्धा दुखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धनदंका, सगळे जण दुखी आहेत. पण सामान्य मनुष्यांचं जीवन जर असं दुःख स्वरूप असेल तर तुकोबारांचं जीवन पहा. तुकोबारे म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला स्वप्नामध्ये सुद्धा दुःख पाहायला मिळत नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी, दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी द्यासी, त्याचे वर्म तू आम्हा पासी, सुखे राहिलो प्रेमाची. तुकोबारांचं जीवन जर पाहिलं, तुकोबारे म्हणतात आम्हाला स्वप्नात दुःख पाहायला मिळत नाही आणि आम्हाला स्वप्नात सुख पाहायला मिळत नाही. दोघांच्या जीवनातली तफावत पहा. तुकोबारांचं जीवन पहा. कुठल्याही प्रकारची चिंता नाही. आपलं जीवन चिंता करत करत सकाळपासून संध्याकाळपर्यंत चिंता काही आपली पाठ सोडत नाही. कोणत्याही प्रकारची भीती तुकोबारांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. हे तुकोबारांच्या जीवनाची असाधारणता, अलौकिकता आपल्याला पाहायला मिळते. तुकोबारे म्हणतात की तुकोबारांच्या जीवनाचा अजून असाधारणता सांगायची तर तुकोबारे म्हणतात आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची कमी आम्हाला पाहायला मिळत नाही. तुकोबारे मोठ्या स्वाभिमानाने म्हणतात, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे. आम्ही कोण आहोत? या त्रैलोक्याचे राजे आहोत. आणि त्रैलोक्याचा राजा जर असेल तर त्याच्या जीवनामध्ये कसल्या प्रकारची कमी तुम्हाला पाहायला मिळत. बाबा नेहमी गमतीने म्हणत असतात की तुकोबारांच्या 1-2 अभंगावर कीर्तन करणारा, तुकोबारांच्या 1-2 अभंगावर कीर्तन करणारा मनुष्य जर स्वतःला महाराज म्हणून घेत असेल तर तुकोबारांनी राजे म्हणून घेतलं त्यात नवल काय आहे? विठाल विठाल. म्हणून कुठल्याही प्रकारची कमी त्रुटी तुकोबारांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. चिंता नाही, भय नाही आणि कुठल्याही प्रकारचं दुःख तुकोबारांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. आणि असं जीवन समाजामध्ये असलं तर त्या समाजाला त्या जीवनाचं आकर्षण वाटल्याशिवाय राहत नाही. असा अचानक लाभ जर कोणाच्या जीवनामध्ये पडला ना तर समाज त्या जीवनाकडे आकर्षित होत असतो.
एखादा काल परवापर्यंत स्लीपर घालून फिरणारा एखादा व्यक्ती जर अचानक मर्सिडीजमध्ये फिरू लागला, समाज त्याला विचारतो, बाबा असं कोणतं साधन केलंस की स्लीपर घालणारा तू लगेच मर्सिडीजमध्ये फिरू लागला, 50 लाखाच्या गाडीमध्ये फिरू लागला. समाज आकर्षित होतो. तुकोबारायांचं जीवन पाहिलं, समाज आकर्षित झाला. तुकोबारायांना विचारू लागलं, तुकोबारे असं काय तुम्ही केलं, कोणती साधना केली की जेणेकरून तुम्हाला हे सगळे लाभ तुमच्या जीवनामध्ये पडले. तुकोबारे म्हणतात, साधना केल्याशिवाय लाभ जीवनामध्ये पडतच नाहीत. साधनेशिवाय साध्यापर्यंत पोहोचताच येत नाही. मग हे साधन तुम्हाला कुणी सांगितलं? बरं, जे साधन सांगितलं त्या साधनाची विशेषता काय आहे आणि ते साधन कोणतं सांगितलं, या समाजाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुकोबाराने दिली अभंगाच्या पहिल्या चरणावर. सोपेवर मामा सांगितले संती. सोपेवर मामा सांगितले संती. सोपेवर मामा सांगितले संती. सोपेवर मामा सांगितले संती. चाल दिंडी हाती घेऊन नाचा. चाल दिंडी हाती घेऊन नाचा. सकाळात सुद्धा सांडावो वाळोळी समाधीचे सुख. सांडावो आलो. दिंडी हाती घेऊन नाचा. चाल दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख सांडावो आलो. समाधीचे सुख सांडावो आलो. तुकोबारांच्या जीवनामध्ये जे काही लाभ प्राप्त झाले ते लाभ प्राप्त करून घेण्याकरता तुकोबारे तुम्ही कोणतं साधन केलं, हे साधन तुम्हाला कोणी सांगितलं आणि या साधनाची विशेषता काय आहे, 3 प्रश्नांची उत्तरं तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिलेली आहे. हे साधन कोणी सांगितलं? तुकोबारांनी उत्तर दिलं, सांगितले संती. तुकोबाराय बोलले, कोणी राजकारण्याने सांगितलं नाही, कोणा कीर्तनकारानेही सांगितलं नाही, कोणी शास्त्री बुवाने सांगितलं नाही, पंडितानं सांगितलं नाही, अजून कोणीही सांगितलं नाही. मग कोणी सांगितलं? सांगितले संती. संतांनी सांगितलं. संत सांगतात म्हणजे काय करतात? उपदेश करतात. सांगण्यामध्ये जरी उपदेश असला तरी प्रत्येक सांगण्यामध्ये उपदेश असतोच असं नाही. मग सांगण्यामध्ये उपदेश असण्याकरता कोणत्या गोष्टींचे अंतर्भाव त्या सांगण्यामध्ये असावा लागतो? 2 गोष्टींचा अंतर्भाव असावा लागतो. त्यावेळेला सांगितलेलं जे सांगणं असतं त्याला आपण उपदेश म्हणू शकतो. सांगण्यामध्ये जर अज्ञात ज्ञापकत्व असेल आणि सप्रयोजनत्व असेल तर अशा सांगण्याला तुम्ही उपदेश म्हणा. संतांनी ते आम्हाला सांगितलं, संतांनी आम्हाला त्याचा उपदेश केला. उपदेश करत असताना अज्ञात ज्ञापकत्व म्हणजे अज्ञात अशा गोष्टीविषयी. आता अज्ञात गोष्टी कोणत्या आहेत तर देव आणि धर्म या 2 गोष्टी अज्ञात आहेत. देवाविषयी सांगितलं असेल, धर्माविषयी सांगितलं असेल आणि अजून एक अट सांगितली, कल्याणाचा हेतू जर असेल तर अशा सांगण्याला उपदेश म्हणा. म्हणून उपदेशाची व्याख्या करत असताना शास्त्रकर्त्याने अशी केली, अज्ञात ज्ञापकत्वम सप्रयोजनत्वम उपदेशत्वम. म्हणून संतांनी आम्हाला सांगितलं असल्यामुळे संत आम्हाला जे सांगतील त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी जे सांगितलं त्यांच्यामध्ये आमच्या जीवनाचं अकल्याण होईल असं आम्हाला वाटत नाही. म्हणून आम्ही त्यांनी जे सांगितलं ते आम्ही केलं. विठ्ठल संतांनी जो रस्ता आम्हाला दाखवला ना त्याच रस्त्यामध्ये आम्ही निघालोय. त्यामुळे मार्ग दावणी गेले आधी दयानधी संतते तेनेची पंथे चालो जाता. पंथे चालो जाता. पंथे चालो जाता. पंथे चालो जाता.
न पडे गुंता कोठे काही तेणची पंथे चालू जाता त्यांची पंथे चालू जाता हे देवप्राप्तीचं साधन जे आम्हाला संतांनी सांगितलं, त्या संतांनी सांगितलेल्या साधनात जर आम्ही गेलो तर न पडे गुंता कोठे काही. काय गुंता पडत नाही? मग देवप्राप्तीची इतर साधनं सुद्धा शास्त्रांनी सांगितली ना. तुकोबारे म्हणतात शास्त्रांनी जरी सांगितली असली तरी संतांनी नाही सांगितली. बरं, संतांनी सांगितलं तेही शास्त्रांनी सांगितलं. कर्माचं साधन कुणी सांगितलं? शास्त्रांनी सांगितलं. ज्ञानाचं साधन, योगाचं साधन, यज्ञाचं साधन शास्त्रांनी जरी सांगितलेलं असलं तरी संतांनी नाही सांगितलं. मग संतांनी जे सांगितलं तेच आमच्या कल्याणाचं आहे. कारण संतांना कळत असतं की आमचं हित आणि अहित कशात आहे ते संतांना कळत असतं. कारण ते कसे आले? शोधोनिया आले संत. हिताहित जगाचे साधन जरी अनंत असली तरी अनंत साधन जरी असली तरी त्या साधनेचा अधिकारी कोण आहोत, आम्ही कोणत्या साधनेचे अधिकारी आहोत हे आम्हाला कळत नाही. औषधाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर, मेडिकलमध्ये गेल्यानंतर गोळ्यांची ढिगाऱ्याच्या ढिगारी असतात, औषधाच्या बाटल्यांच्या ढिगाऱ्याच्या ढिगारी असतात. पण आपल्याला कोणता रोग झालाय आणि आपल्याला कोणत्या गोळ्या आवश्यक आहेत हे सांगण्याकरता डॉक्टरच असावा लागतो. ते डॉक्टरनी सांगितलं तेच घेतलं पाहिजे. जसं आपलेच पैसे असतात, आपणच विटा आणलेल्या असतात, आपणच सिमेंट आणावं, आपणच स्टील आणावं, सगळं सामान आपणच आणावं. पण घर कसं बांधावं आपल्याला कळतं काय? मग त्यासाठी गवंडी पाहिजे, इंजिनियर पाहिजे, आर्किटेक्चर पाहिजे. हेच असं आहे तसं साधन कोणतं आहे? साधन जरी अनंत असली तरी आपल्या कोणत्या अधिकाराची, कोणत्या साधनेचे आपण अधिकारी आहोत हे जाणून संत आपल्याला ते साधन सांगत असतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी किंवा अधिकार तैसा करू उपदेश. कारण कुणाचं हित कशात आहे ते जाणत असतात. तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ. ते माझे हित, ते माझे हित करीती त्याची माझे हित, त्याची माझे हित करीती सकळ. येणे हा गोपाळ कृपा करी. हा गोपाळ येणे हा गोपाळ कृपा करी. हा गोपाळ तेची माझे हित, तेची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित, त्याची माझे हित करीती सकळ. पोरं किती नाचतात बघा. तर ती चाल तुम्ही म्हणा, त्या चालीचा तो परिणाम असतो. म्हणून तमोगुणी वृत्तीला बहिर्मुख करतात. जसं ही वृत्ती तशी बाहेरच धावत असते, पण ही तमोगुणी वाद्य त्या वृत्तीला अजून सैराट करतात आणि सगळीकडे ते पसरवतात. तमोगुणी वाद्य नको म्हणून ढोलकी वाजवली जात नाही कीर्तनामध्ये. म्हणून कोणती वाद्य घ्यायची? लावणी, मृदुंग, श्रुती, टाळ, घोष. कारण याच्यातून जो झणकार निघतो ना तो झणकार आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीला स्थिर करतो. बरं, हे विषयच आहेत. हा ध्वनी कसा आहे? विषय. सत्वगुणी विषयच आहे, पण याच विषयाच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मरसापर्यंत पोहोचता येतं. विठ्ठल विठ्ठल. अभंग खूप चिंतनीय आहे, खूप बोलण्यासारखं आहे, पण आता रात्र थोडी आणि सुंग फार आहे. नैयायिकांना न्यायशास्त्रामध्ये एक शाखाचंद्र नावाचा न्याय सांगितलं. शाखाचंद्र न्याय. एका भविष्यकाराने एकाला सांगितलं की जर तू प्रतिपदेचा चंद्र पाहिलास तर प्रतिपदेचा चंद्र पाहिल्यानंतर तुझा भाग्योदय होणार आहे, भाग्य उजळणार आहे. त्याने सगळ्या मित्रांना जवळ गोळा केला आणि सांगितलं प्रतिपदेचा चंद्र आकाशात कुठे दिसतो ते मला तुम्ही दाखवायचं.
मीही प्रयत्न करणार, तुम्हीही शोधायचं. आता प्रतिपदेचा चंद्र अशी बारीक कोर असते आणि तो बारीक कोर एवढ्या विशाल पसरलेल्या आकाशामध्ये कसं शोधणार? सगळेजण शोधू लागले. शोधता शोधता एका मित्राला तो प्रतिपदेच्या चंद्राची कोर दिसली, पण तो दाखवू लागला, पण दाखवता येईना. जरी दाखवला तरी दुसऱ्याला दिसेना. मग त्याने काय केलं, एक चिंचेचं झाड होतं, त्या चिंचेच्या झाडाचा आधार घेतला आणि आधार घेतल्यानंतर त्याने सांगितलं, तुम्हाला ते चिंचेचं झाड दिसतंय का? हो म्हणे, चिंचेचं झाड दिसतंय. डावीकडे जी सगळ्यात उंच फांदी दिसली गेली ते ती दिसते का? म्हणे तीही दिसली. त्या डावीकडे गेलेल्या चिंचेच्या उजव्या फांदीवर नेमकं वरती बघा, मग तुम्हाला ती चंद्राची कोर दिसेल की नाही? म्हणे हो, दिसली. हे जसं दृष्टांताप्रमाणे तसं अगोदर आपली जी वृत्ती आहे त्या चिंचेच्या झाडावर स्थिर करायची. एकदा का चिंचेच्या झाडावर वृत्ती स्थिर झाली की मग त्या डावीकडे उंच गेलेल्या फांदीवर स्थिर करायची आणि एकदा तिथे स्थिर झाली मग त्या चंद्राच्या प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरेवर स्थिर झाली आणि एकदा का त्या प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरेवर वृत्ती स्थिर झाली मग त्या फांदीचीही आवश्यकता नाही आणि त्या चिंचेच्या झाडाचीही आवश्यकता नाही. हा जसा शाखाचंद्र न्याय आहे त्याप्रमाणे आपली वृत्ती अंतःकरणातली वृत्ती स्थिर करण्याकरता म्हणून ही वाद्य घ्यायची. म्हणून जर वाद्य जर व्यवस्थित लावली, वाजवणारा जर व्यवस्थित असेल, गाणारा जर स्वरात गात असेल तर त्याचा आनंद काय तो वेगळाच असतो. मग तो कोणता आनंद होतो आणि किती आनंद होतो तुकोबांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. समाधीचे सुख सांडा ओवाळ, समाधीचे सुख सांडा ओवाळ, सांडा ओवाळ, समाधीचे सुख सांडा ओवाळ. ऐसाया कीर्तनी ब्रह्मराज, ऐसाया कीर्तनी ब्रह्मराज, समाधीचे सुख सांडा ओवाळ, समाधीचे सुख सांडा ओवाळ, सांडा जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सोपे वर्मा म्हा सांगितले संती टाळदिंडी हाती घेऊन नाचा, समाधीचे सुख सांडव वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. जगद्गुरु संत श्री तुकोबांचा अभंग. या अभंगामध्ये तुकोबांनी कीर्तन भक्तीचा महिमा प्रतिपादन केला. कीर्तन हेच सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे, कीर्तन साधनाची विशेषता काय आहे आणि कीर्तन याच साधनेचा अंगीकार आम्ही का केला या सगळ्यांची मीमांसा करणारा तुकोबांचा हा अभंग आहे. या अभंगातील पहिल्या चरणाला आपण थोडासा संक्षिप्त चिंतन तुमच्यासमोर मांडलेलं आहे. सोपेवर माम सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हे साधन आम्हाला सांगितलं. कोणी सांगितलं? संतांनी सांगितलं. नुसतं संतांनी सांगितलं नाही तर सोपं साधन सांगितलं. सोपं नाही तर वर्माचं साधन सांगितलं. पण साधन कोणतं सांगितलं? टाळ दिंडी हाती घेऊन नाचा.
नाचण्याचं साधन सांगितलंय. महाराज नाचण्याचं साधन आता कीर्तनातून लुप्त होत चाललेलं आहे. कारण नाचण्याला आता महत्वच कमी आलं. केवळ बाळकेळीचा अभंग कधी आले तर कुठेतरी उड्या मारल्या तर मारल्या, पण नाचण्याच्या साधनाला महत्व कमी झालं आणि गाण्याला महत्व वाढलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. गाणं वेगळं असतं आणि भजन वेगळं असतं. दोघांमध्ये फरक करायचं झालं तर इतक्याच करता येईल. ज्याच्यामध्ये नामाला महत्व असतं किंवा नामाला प्रधानत्व असतं त्याला भजन म्हणा, आणि ज्यामध्ये रागाला प्रधानत्व असतं त्याला गायन म्हणा. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला साधन सांगितलं, टाळ दिंडी हाती घेऊन या नाचा. आम्हाला नाचण्याची क्रिया सांगितलेली आहे. नाचण्याची क्रिया केली तर नाचण्याच्या क्रियेचं महत्व काय? नाचू तेथे उभा राहे, जाता व्यंग करी साह्य. आमची साधना नाचण्याची जर अशी असेल तर आम्ही जिथे नाचू ना तिथे देवाला उभं राहावं लागतं, तिथे काळाला उभं राहावं. जगा काळ खावे आम्ही माथा दिला नाचू तेथे उभा राहे, जाता व्यंग करी साह्य. म्हणून ही नाचण्याची सदक्रिया आम्ही केली पाहिजे. तुझे नाम गाऊ आता, तुझे रंगी नाचू थाथा. म्हणून आम्ही ही साधना केली. बरं, ही साधना केली तर त्याचा परिणाम काय होतो? साधन काळामध्ये कोणतंही साधन हे आनंददायी नसतं. कोणतीही साधना घ्या, गाण्याची असेल, वादनाची असेल अथवा अभ्यासाची जरी साधना असली, पास झाल्यानंतर सगळे आपल्याला सत्कार करायला येतात. जिथपर्यंत पास होत नाही ना तिथपर्यंत कोणी विचारत नाही. एकदा मृदुंग तयार झाला की तयार झाल्यानंतर या महाराज या महाराज या महाराज बोलतात, पण ती साधना जिथपर्यंत मृदुंग तयार होत नाही तिथपर्यंत कोणी विचारत नाही. मग फार कष्ट करावे लागतात. गाण्याबद्दल सुद्धा तसंच आहे. एक गळा तुमचा तयार झाला की सगळे बोलवतात, नाहीतर माईक पासून 10 हात लांब उभे करतात. पण गाण्याची साधना करत असताना, मृदुंगाची सुद्धा साधना करत असताना, कोणतंही साधन करा, अभ्यास करत असताना साधन हे कष्ट देणारच आहे आणि दुःख देणार आहे. कधी आळंदीला गेलात तर पहाटे तुमच्याला पाहायला मिळेल की पहाटे कडाक्याच्या थंडी 4-5 वाजता पहाटे ती मुलं तिथे इंद्रायणीच्या काठावर मृदुंग वाजवताना दिसतात. साधन कोणतंही करा, साधन काळामध्ये ते कष्ट देतं, दुःखच देतं. साध्य प्राप्ती झाल्यानंतर आनंद मिळतो तो वेगळा, पण कीर्तन हे साधन असं साधन आहे की साधन काळातही आनंद देतो आणि साध्य प्राप्त झाल्यानंतर वेगळा लाभ तुमच्या पदरामध्ये पडतो. आता तुकोबारांनी हे जे परिणाम सांगितलाय कीर्तनाचा, समाधीचे सुख सांडा ओवाळणी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. आता हे साध्य प्राप्ती झाल्यानंतरच नाहीये, साधन काळात ते इतकं सुख तुम्हाला देतं. किती सुख देतं की समाधीचं सुखही त्या सुखावरून ओवाळून टाकावं इतकं सुख तुम्हाला कीर्तन हे साधन तुम्हाला साधन काळात देतं. आता समाधी म्हणजे काय? कोणीही पाय मोडून बसला आणि समाधी लावला असं होत नाही. समाधीला चित्तवृत्तीचा अंतर्मुख करावी लागते. त्यावेळेला सगळे शेवटचे टोक, योगाचे शेवटचं टोक समाधी सांगितले. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी 8वं अंग आहे. आणि योगामध्ये असं सांगितलं जातं, एक अंग सिद्ध करण्याकरता 12 वर्षाचा कालावधी आणि 12 किती 96 वर्षानंतर जे समाधीचं सुख प्राप्त होतं. तुकोबारे म्हणतात, आम्ही जे कीर्तनाच्या माध्यमातून जे सुख आम्हाला प्राप्त होतं त्या सुखावरून हे सुख ओवाळून टाकावं एवढं सुख आम्हाला कुठे प्राप्त होतं? ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. रस शब्दाचा अर्थ करायचा आनंद. हा रस आम्हाला आनंद देतो. हा रस आहे. दुसरे पण रस आहेत ना, विषय रस आहे. आता कुठे कुठे कोणाला रस प्राप्त होईल? कोणाला शर्तीच्या बैलांमध्येच रस आहे, कोणाला क्रिकेटमध्ये रस आहे. रस म्हणजे काय? आनंद. हो, त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटतो, पण तो आनंद कसा आहे? क्षणिक आहे आणि मरणाकडे घेऊन जाणार आहे. आणि करसा मरण गाठी येणे तुटे संसार. म्हणून या कीर्तनाच्या रसात तुम्ही रंगा. म्हणजे काय होईल? रंगी रंगे रे रंगे काय भुळलासे पतंगे. म्हणून हा जो आनंदाचा रस आहे हा रस तुम्हाला कीर्तनामध्ये प्राप्त होतो. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. बरं, जो आनंद जो रस तुम्हाला या कीर्तनातून प्राप्त होतो. आता मी डेक्कन क्वीन सोडतो बरं का, तुम्ही चिंता करू नका, नवला बरोबर संपवणार आहे. हा कीर्तनातून प्राप्त होणारा रस आहे.
हा काही कमी होणारा नाहीये आणि एक सारखा सुद्धा नाही. मग तो रस कसा आहे? चढते घडे पुढते, काय पुढे प्रमाण, चढते पुढे सेवन आगले. हा रस कसा आहे? तो सतत वाढणारा असा हा आनंद आहे, सतत वाढणारा आहे. विषय सुखाचा जर आपण विचार करू गेलो तर विषय सुख सतत घडणार आहे. मोक्ष सुख स्थिर आहे. आणि हा भक्ती रस प्रतिक्षणम वर्धमानम, नारद भक्ती सूत्र, सतत वाढणार आहे. बाबा हे नेहमी पाढे सांगत असतात. विषय सुख नेहमी कमी होणारा. नवीन जर गाडी आणली ना, नवीन जर गाडी आणली आपण, तर दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा धुतो. किती वेळा? प्रत्येकाला तुम्ही अनुभव असाल, आजूबाजूला कोणी गाडी आणली तर दिवसातून 2-3 वेळा धुतो. 6 महिने होऊ द्या, मग दिवसातून एकदाच धुतो. वर्ष झाल्यानंतर 2 दिवसातून एकदा, 1-2-3 वर्ष होऊ द्या, आठवड्यातून एकदा. आणि मग नंतर मग त्या गाडीकडे पाहत सुद्धा नाही. विषय सुख घटत असतो. नवीन लग्न झालं ना, नवीन लग्न, मग नवरा नवरीला स्वर्ग 2 मोठेच कमी असतो. नवीन पण एकदा 1 वर्ष होऊ द्या, अर्ध सुख कमी होतं. आणि 10 वर्ष होऊ द्या, अजून कमी होतं. आणि म्हातारपणात मग नवरा बायकोचं तोंड पाहत नाही आणि बायको नवऱ्याचं तोंड पाहत नाही. एक मुलीकडे असतो तर एक मुलाकडे असतो आणि दोघेही एकमेकांचे शत्रू होतात. म्हणजे काय? विषय सुख हे नेहमी घडणार आहे. मोक्ष सुख स्थिर असतं, ते वाढतही नाही आणि घटतही नाही. पण कीर्तनामध्ये जो ब्रह्मरस प्राप्त होतो ना, हा सतत वाढत असतो. सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझी या नामे. म्हणजे तो प्रतीक्षण वर्धमान, सतत तो वाढत असतो. आणि अजून काय प्राप्त होतं? भक्ती भाग्य बळे निर्भरता. बरं, या आनंदाने निर्भरता प्राप्त होते. कुठल्याही प्रकारची भीती त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. बरं, हे सगळी साधना आम्ही करतो, ज्या करता आम्ही साधना करतो ती मुक्ती आम्हाला मिळते की नाही? तुकोबारायण म्हणतात, मुक्ती मिळेल याच्यात संशयच घ्यायचा नाही. उपजोची नये संदेहाचे तासी, मुक्तीच्या हरिदासी हरिदासांच्या. या 4 मुक्ती हरिदासांना प्राप्तच होणार आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल संशय घेण्याचं कोणतंच कारण नाही. बरं, तुकोबारांना आपण विचारू, महाराज तुम्ही म्हणता संतांनी हे साधन सांगितलं, सोपं सांगितलं, वर्माचं सांगितलं, साधन सांगितलं, टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. साधन काळात इतकं सुख देतं की समाधीचं सुखही ओवाळून टाकावं असं कीर्तनाचं सुख आम्हाला प्राप्त होतं. बरं, हे सुख सतत वाढणार आहे, आम्हाला निर्भरता देणार आहे, शेवटी मोक्ष प्राप्त करून देणार आहे. पण मोक्ष प्राप्त होतो आम्हाला कधी? मेल्यानंतर. पण मरणाच्या अगोदर काय सुख देतं? ते सुख तुकोबाराने अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे माना पाहून विश्रांती, तुका म्हणे माना पाहून ऐसा या कीर्तनी
समाधीचे सुख सांडावो वारोणी. समाधीचे सुख सांडावो वारोणी. सांडावो वारोणी. तुका म्हणे मन पावनी विश्रांती त्रिविध नासती तापक्षणी. मुक्ती मेल्यानंतर तर प्राप्त होणारच आहे, त्यामध्ये कोणताही संशय नाही. उपजोती नये संदेह चित्तावसी. मुक्ती चारी दासी हरिदासांची. त्याकरिता हरिदास होऊन झाला तर मुक्ती चार मिळणारच आहे. मुक्ती आमची कामारी दासीच आहे, कामारी दासी. पण त्या मुक्तीला आम्हाला मेल्यानंतर प्राप्त होणार आहे, पण मरणाच्या अगोदर आम्हाला काय प्राप्त होईल त्याचा निर्देश शेवटच्या चरणात केलेला आहे. काय प्राप्त होतं? तुका म्हणे मन पावनी विश्रांती. मनाला विश्रांती प्राप्त होते, कारण मन परमार्थामध्ये फार महत्वाचं आहे. मनाची स्थिरता फार महत्वाची, आणि त्या मनाला स्थिरता जर कशाने प्राप्त होत असेल तर कीर्तनामध्ये ती प्राप्त होते. तुका म्हणे मन पावनी विश्रांती. किंवा नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. अजून काय होतं? त्रिविध नासती तापक्षणे. तीनही तापांचा नाश होतो, आणि हे नाश कशामध्ये होतो तर कीर्तनामध्ये. आणि कीर्तनामध्ये कसा आनंद? समाधीचे सुख सांडाव वाळुनी. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. त्रिविधनासती तापक्षणी. समाधीचे सुख सांडाव वाळुनी. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. तुकोबांचा हा अभंग. या अभंगावर जसं तंदच आपल्या 1 तासाच्या अवधीमध्ये जेवढं संकोचित का होईना सारांश रूपाने या कीर्तनाचं सार, तुमच्या अभंगाचं सार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगातील चिंतन असंच असेल असा कोणत्याही प्रकारचा आग्रह माझा नाही, पण जसं जमलं तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही बरोबर असेल ते परमपूज्य बाबांचंच आहे. जे काही चुका असेल, काही अपशब्द असतील, काही अपसिद्धांत झाले असतील, माझ्या बुद्धीचा दोष समजून उदार अंतकरणाने क्षमा करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले, तेथे माझे चिवरले पायिकपण. पुन्हा एकदा कृपाळू संतांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त आताच्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज की